नमस्कार मित्र हो. तर एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊन आपल्यासमोर आलेलं आहे आणि इन्फॉर्मेशन आहे एस टी बसच्या नागरिकांना मिळणारा जो मोफत प्रवास आहे त्याच्या संदर्भातील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय आहे आपण पाहूयात. तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 75 वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत एस टी प्रवासाची योजना ही सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये फ्रीमध्ये प्रवास मिळणार आहे. तर काय आहे सविस्तर डिटेल आपण बघणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र आपल्या राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टी महामंडळासाठी साध्या बसेसमध्ये 50% सवलत, तर निम आराम बसेसमध्ये 50% सवलत, तसेच शिवशाही बसेसमध्ये 30 ते 45% सवलत लागू केलेली आहे. या योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णयसुद्धा काढण्यात आलेला आहे. तसेच ज्यांचे वय 65 ते 75 दरम्यान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत ही देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता देण्यात आलेली सवलत ही सर्व प्रकारच्या बसेसकरता उपलब्ध असणार आहे. तर मोफत प्रवासाकरता खालील कागदपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ते नसेल तर मतदान कार्ड किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी यांना देण्यात आलेले ओळखपत्र असणं गरजेचं आहे, किंवा ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट यापैकी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. ते नसेल तर पॅन कार्ड किंवा तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र किंवा एस टी बसचे जे स्मार्ट कार्ड आहे जे डिजिटल पद्धतीने तुमचे वापरू शकता. त्याचबरोबर मोबाईल आधार, आधार म्हणजे मोबाईल आधार किंवा डिजिलॉकर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ॲप्लिकेशन आहे आणि ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट हे ऑफिशियली डॉक्युमेंट म्हणून ग्राह्य धरले जातात. असे ॲपमध्ये जर आपले डॉक्युमेंट असतील तरी देखील ते ग्राह्य धरले जातील. तर 50% सवलत कोणाला मिळणार आहे हे पाहणार आहोत आपण. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 ते 75 या दरम्यान आहे अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत 50% सवलत ही मिळणार आहे सर्व बसेसमध्ये. ही योजना एस टी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सुरू असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबात जर कोण ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे. तसेच मोफत प्रवास योजना अर्ज प्रक्रिया काय असणार आहे हे महत्त्वाचं आहे. एस टी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण वरील दर्शवलेल्या कागदपत्र जर आपल्याजवळ असतील तर या पूर्ण योजनांचा आपल्याला लाभ मिळू शकतो. तर इन्फॉर्मेशन कशी वाटली, इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.